नवी मुंबईतील सानपाडा इथं यावर्षी 18 ते 21 डिसेंबरपर्यंत नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाच्या माध्यमातून आयोजित सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवलबाबत परिसरातील नागरिकांमध्ये अधिक जनजागृती करण्यासाठी लोकसहभागातून अवेअरनेस रॅली काढण्यात आली होती. सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल आयोजनामागील मुख्य उद्देश मोबाईल आणि इंटरनेटच्या विळख्यातून बाहेर काढून मैदानी खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्याद्वारे खेळांच्या माध्यमातून एकात्मतेचं दर्शन घडवून आरोग्य समृद्ध करणे हा आहे. यावर्षी स्पोर्ट्स फॉर हेल्थ, स्पिरिट फॉर युनिटी हे ब्रीदवाक्य घेऊन निघालेल्या अवेअरनेस रॅलीमध्ये विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट टीमच्या गौरवार्थ रथाचा आकर्षक देखावा सादर करून महिला सक्षमीकरणाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. सानपाडा, पाम बीच सेक्टर 1, 13 ते 19 मधील विविध सोसायट्यांमधील सर्व वयोगटातील अबालवृद्धांनी तसंच विद्यार्थी, महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांनी या अवेअरनेस रॅलीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. सानपाडा सोनखार स्पोर्ट्स क्लब ओपनिंग रॅली संध्याकाळी 5 वाजता आपल्या SBI गुनिना ग्राउंडच्या इथून सुरू झाली. दरवर्षीप्रमाणे कंटिन्युअसली न थकता नानांनी स्पोर्ट्ससाठी अथक परिश्रम घेऊन जे स्पोर्ट्सची मैदानं बनवलेली आहेत त्यांच्याबद्दल सर्व प्रभागातील नागरिकांकडून, मुलांकडून, रहिवाशांकडून त्यांचे प्रथम मी आभार मानतो की त्यांनी मुलांना खेळण्यासाठी एवढी वाव दिलेला आहे. इथे स्पोर्ट्स स्केटिंग, बॅडमिंटन, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट, परत कॅरम, चेस सगळ्या खेळांसाठी त्यांनी आपल्याला मुलांना खेळण्यासाठी प्राधान्य दिले. कारण मुलं आजकाल बघितली तर सगळी मोबाईल ॲडिक्ट झालेली आहेत, कारण बाहेर फिजिकल ॲक्टिव्हिटीज नाही त्यांना. तर त्या माध्यमातून मैदानी खेळ खेळण्यासाठी मुलांना फार मोठा एक मार्ग दाखवलेला आहे आणि त्याबद्दल आम्ही सगळे त्यांचे ऋणी आहोत. सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवलच्या रॅलीसाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत आणि एकदम उत्स्फूर्त अशा आनंददायी वातावरणात आणि स्पोर्ट्समुळे आणि सगळ्यांनी उत्तेजित होऊन आम्ही या रॅलीमध्ये भाग घेतलेला आहे. कुठलीही थकान नाही, काही नाही आणि आम्ही याच स्पिरिटने आम्ही या स्पोर्ट्स फेस्टिवलमध्ये भाग घेणार आहोत. हे सगळे आम्ही उत्स्फूर्तपणे आम्ही या रॅलीमध्ये स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आमच्या रॅलीमध्ये जॉईन झालेलो आहोत आणि यापुढे असेच आम्ही उपक्रम आम्ही सानपाड्यामध्ये श्री माननीय दशरथ भगत, श्री माननीय निशांत भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या रॅलीमध्ये आणि या स्पोर्ट्स फेस्टिवलमध्ये भाग घेणार आहोत. आणि उत्कृष्ट अशा एक स्पोर्ट्स म्हणजे काय असतं, हे एक आनंददायी वातावरण असतं, सर्वजण एकत्र येतात आणि एक चांगली ॲक्टिव्हिटी तयार होते आणि एक मुख्य म्हणजे यांचं मार्गदर्शन आणि यांचा सहभाग आणि यांनी केलेले उपक्रम हे चांगलंच प्रेरणादायक, स्फूर्तिदायक असतात. ही संकल्पना जितकी छान आहे ना, मोबाईल छोडो मैदान जोडो, लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत मोबाईलमध्ये हे करतात, हे बंद झालं पाहिजे आणि ह्याच्यामुळे फायदा बराच होणार आहे. तसंच फेस्टिवलचे प्रमुख आयोजक व मार्गदर्शक दशरथ भगत, माजी नगरसेविका फशीबाई करसन भगत, वैजयंती भगत, रुपाली भगत, मुख्य समन्वयक निशांत भगत व संदीप भगत यांच्यासह पाम बीच सोनखार ज्येष्ठ नागरिक सेवा समिती, नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळ आणि इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल 2025 दरवर्षाप्रमाणे यावर्षी उत्साहात साजरा होणार आहे आणि त्यासाठी ही जनजागृती रॅली ज्याच्यामध्ये आम्ही लोकांना आव्हान करत असतो की आपण या स्पोर्ट्स फेस्टिवलमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हा. प्रत्येक खेळामध्ये तुमची नोंदणी करा. नोंदणी केला तर तुमचं नाव नंबर आम्हाला भेटला तर कुठल्या वेळेला कुठली स्पर्धा होणार आहे, कुठल्या ग्राउंडवर होणार आहे हे सांगण्यासाठी आणि लोकांमध्ये अवेअरनेस व्हावं की बाबा स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपलं हेल्थ जे आहे ते सुरक्षित ठेवलं पाहिजे, ते मैदानी खेळ खेळले पाहिजे. आपण सध्याच्या स्थितीला 21व्या शतकामध्ये मोबाईलमध्ये अडकलेलो आहोत, आपण TV मध्ये अडकलेलो आहोत आणि म्हणून त्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी खरं तर ही स्पोर्ट्स फेस्टिवलची संकल्पना त्यासाठीच निर्माण झाली. आणि बघत असाल आपण दरवर्षाप्रमाणे जवळजवळ ह्या पूर्ण सोनखार परिसरातील, सानपाडा पाम बीच परिसरातील एकूण संख्येपैकी जवळजवळ 30 ते 35% लोकसंख्या ही लहान मुलापासून 5 वर्षापासून ते 90 वर्षापर्यंतचा सिनियर सिटीजन या ठिकाणी प्रत्येक स्पोर्ट्समध्ये सहभागी होताना दिसत असतो. आणि म्हणूनच या स्पोर्ट्स फेस्टिवलच्या माध्यमातून
दशरथ भगत साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या नियोजनाखाली या स्पोर्ट्स फेस्टिवलचं आयोजन केलं जातं। याच्यामध्ये आम्ही लोकांना नेहमीच प्रेरित करत असतो की या स्पोर्ट्स फेस्टिवलच्या माध्यमातून आपण विविध जे गेम आहेत त्या गेमच्या माध्यमातून आपण शरीर सदृढ ठेवू शकतो, हा मेसेज देण्यासाठी ही खऱ्या अर्थानं स्पोर्ट्स फेस्टिवल भरत असतो। म्हणून आजची ही रॅली खऱ्या अर्थानं या सोनखार सानपाडा पामबीज विभागातील नागरिकांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सहभागी व्हावं म्हणून खऱ्या अर्थानं आज ही अवेअरनेस रॅली, ज्यालाच आपण जनजागृती रॅली म्हणून आपण संबोधतो, म्हणून आज या मोठ्या संख्येमध्ये अनेक महिला, अनेक ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं यामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि या रॅलीच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण आपण बघत असाल, महिलांनी आपल्या इंडियाने वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि वर्ल्ड कप जिंकलेल्या महिलांचंही या ठिकाणी त्यांना बढावा देण्यासाठी, त्यांची स्तुती करण्यासाठी या स्पोर्ट्स फेस्टिवलच्या जनजागृतीच्या रॅलीमध्ये त्यांचंही अभिनंदन करण्याचं काम या रॅलीमध्ये करण्यात आलेलं आहे। आणि त्याच्यातूनच एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की इथली महिला, या देशातली महिला, या शहरातली महिला, या विभागातली महिला सक्षम झाली पाहिजे। तिचं नेतृत्व, तिचं कार्य हे देशाला आणि या शहराला दिसलं पाहिजे आणि म्हणून महिला सक्षमीकरणाचाही संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। या सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवलमध्ये क्रिकेट, फुटबॉल, बुद्धिबळ, मिनी मॅरेथॉन, कॅरम, टेबल टेनिस, सायकलिंग, व्हॉलीबॉल, योगा आणि स्केटिंग अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे।